नमस्कार. पुस्तकं वाचताना वाचायलाच पाहिजेत. बरं, आज ना आपण एका इंग्लिश पुस्तकावरती गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे जॉर्ज ऑरवेल लिखित ॲनिमल फार्म. हे पुस्तक मला असं वाटतं की मराठीतनं एक अलंकार आहे रूपक, किंवा इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि उपरोधिक सूर या पुस्तकात अत्यंत सुंदर आहे. सरकॅस्टिक वे ऑफ रायटिंग या लेखकाची आहे, कारण ह्याचा विषयच स्फोटक आहे. तो म्हणजे रशियन राज्यक्रांती आणि त्यानंतर एक नवीन संकल्पना आलेली, ती म्हणजे समाजवाद. सगळे समान असायला हवे. ऐकायला अर्थातच ही सुंदर कल्पना आहे, पण ती खरंच झाली का, किंवा त्याचे काय परिणाम झाले ती राबवताना एका नेत्याच्या या भव्य दिव्य कल्पनेचं त्याच्या अनुयायांनी काय कडबोळं केलं, किंवा त्यांनी त्यांच्या सोयीस्कर असे कसे अर्थ काढले, या सगळ्यावरती भाष्य करणारं हे एक अप्रतिम पुस्तक आहे. मला अर्थातच कुठच्याच समाजवाद किंवा त्याच्या संदर्भात असलेले पॉलिटिकल स्टेटमेंट्स किंवा आताच्या नेत्यांवरती अजिबातच टीका किंवा त्यांना सपोर्टही करायचा नाही आहे. माझा उद्देश हा फक्त आणि फक्त या पुस्तकाच्या बद्दल गप्पा मारण्याचा आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. रूपक अलंकार किंवा मेटाफर हे मी जे म्हणाले, त्याचं कारणच मुख्य आहे की ह्याच्यात कुठच्याही देशाचं किंवा कुठच्याही पॉलिटिकल पार्टीचा उल्लेख केलेला नाही. तर ह्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे की ॲनिमल फार्म एक आहे, हा परदेशातला ॲनिमल फार्म आहे आणि तिथे अनेक प्राणी आहेत. ठीक आहे, त्या फार्म हाऊसमध्ये, त्या फार्ममध्ये. आणि त्यांचा मालक अर्थातच मनुष्य माणूस आहे, मिस्टर जोन्स, आणि त्याचा तो मॅनोर फार्म. आणि मग तिथे गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, कोंबड्या, बदकं असे प्राणी आहेत. त्याचबरोबर बाहेरचे जे फार्मचे नाहीत तरी सुद्धा फार्मच्या इतर प्राण्यांशी मैत्री असलेले किंवा त्यांच्यावरती अवलंबून असलेले, जसे उंदीर आहे, घूस आहे, किंवा जंगलातले ते ससे आहेत, इतर पक्षी आहेत, कावळा वगैरे. तर हे सगळे प्राणी तिकडे आहेत, पक्षी आहेत. ठीक आहे. आणि मग एक म्हातारा डुक्कर जो आहे, त्याला एक स्वप्न पडतं की आता काहीतरी सामाजिक बदल होणार आहे, काहीतरी मोठा सत्ता पालट वगैरे होणार आहे. आणि तो हे स्वप्न त्यांना सांगतो आणि आठवड्याभरात मला वाटतं तो मरतो. आणि मग त्याचे अनुयायी जे आहेत, जे तरुण डुक्कर, त्यांची जी एक संघटना तयार होते आणि मग ते सत्ता पालटासाठी तयार राहा, क्रांती करा वगैरे असा संदेश देतात. आणि हा जो मालक असतो त्यांचा मॅनॉर फार्मचा, मिस्टर जोन्स जो आहे, तो या प्राण्यांना खायला प्यायला देत नसतो. म्हणजे त्यांच्याकडनं कामं करून घेतो, म्हणजे गाईचं दूध घे, घोड्याकडनं जी शेतीची कामं आहेत ती सगळी करून घे, पण त्यांना व्यवस्थित वेळच्या वेळी खाणं पिणं देणं वगैरे दिलेलं नसतं. त्यामुळे संताप हा त्यांच्या मनात असतोच त्या प्राण्यांच्या. आणि मग क्रांतीची मशाल पेटवून हे प्राणी त्याच्या विरोधात बंड पुकारतात आणि मग त्या माणसाला पळवून लावतात, त्या मिस्टर जोन्सला. आणि एकंदरच मनुष्य जे तिकडचे राजे आहेत त्यांना पळवून लावतात. आणि मग काय होतं, तर सत्ता पालट होतो, पण मनुष्यांकडनं सत्ता येते डुकरांच्याकडे. आणि मग सगळे समान इथपासून ह्या पुस्तकात एक अत्यंत प्रसिद्ध असा कोट आपण म्हणू शकतो, की विचार आहे, जे मला वाटतं पुस्तकाचं सार आहे, समरी वी कॅन कॉल दॅट कोट इज, ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. मला वाटतं हा अत्यंत प्रसिद्ध कोट आहे, आपण निबंधांमध्ये वगैरे पुस्तक न वाचता सुद्धा वापरला असेल. तर त्याप्रमाणे तिथे सत्तापालट होतं, पण समाजवाद किंवा सगळे समान असं काही होत नाही. तिकडे त्या डुकरांची सत्ता येते. आणि त्याच्यात काही कॅरेक्टर्स आहेत ना, जी तुम्हाला आत्तासुद्धा आजूबाजूला दिसू शकतात. त्यात एक बेंजामिन नावाचं गाढव आहे, जे अत्यंत हुशार आहे. त्याची स्वतःला त्याला कळतं की हे जे चाललंय हे चुकीचं आहे, किंवा हे जे होणार आहे ह्याचा परिणाम कदाचित हा होणार आहे, पण त्याला काही देणं घेणंच नसतं. आणि असे बेंजामिन, अशी गाढवं मला वाटतं आजूबाजूला आपल्या आत्ताही असतात. की खरं तर मला कळत असतं की हे जे काय आहे ना चुकीचं आहे, हे एक जे जे सध्या चाललेलं आहे ते चुकीचं आहे, पण किंवा हे सध्या जे चाललेलं आहे ते योग्य आहे, मला ह्याला सपोर्ट करायला हवा किंवा ह्या गोष्टीवरती मला टीका करायला हवी. पण आपण म्हणतो की आपल्याला काय करायचे राजकारण, आणि ह्या लोकांबद्दल आपण कुठे काय बोलणार, आपल्याला काय करायचं, आपला काय पगार वाढणार आहे का हे सगळं बघून आणि हे सगळं बोलून, आपल्याला काय, आपलं आपलं चाललं ना रोजचं, जाऊन दे. हे अशा पद्धतीची मतं आपण सतत देत असतो. तर तेही चुकीचं आहे.
त्यानंतर ह्याच्यात एक घोडा आहे ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, पण तो घोडा आहे ना, त्यामुळे तो असा एका विशिष्ट पद्धतीनेच तो पाहतो आणि मग त्याला त्याच्या विरोधात किंवा हे जे चालू आहे त्याच्याबद्दल काही मत किंवा विरोध दाखवणं वगैरे त्याला गरजच वाटत नाहीये आणि त्याला ते ऐकूनच घ्यायचं नाही. त्याची जू असा जोखड असंच बांधलेलं आहे घोड्याचं. तर असे इतर अनेक प्राणी आहेत, असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. तर मला ती कॅरेक्टर्स वाचताना दरवेळेला मज्जा येते. तर ॲनिमल फार्मचा अनुवादही असेल, तो वाचा. मला वाटतं इतर अनेक भाषांमध्ये त्याचा अनुवाद नक्की असेल. त्याच्यावरती डिस्नेचा एक अप्रतिम चित्रपट आहे, तो जर तुम्हाला पाहता आला तर तोही पहा. आणि हे पुस्तक जर तुम्ही अगोदर वाचलं असेल तर तुम्हाला ते कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही वाचलं नसेल तर अर्थातच नक्की वाचा. परत वाचा जर अगोदर वाचलं असेल तर, आणि नवीन जर काही अनुभव आला असेल तर तोही मला कमेंटमध्ये सांगा. असं उपरोधिक थोडंसं मिश्किल पुस्तक जर तुम्हाला दुसरं कोणतं माहीत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरही गप्पा मारू.